रामकृष्ण हरी मंडळी, मिनी व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आहे. काल ॲक्च्युली माझ्या भाच्या सुनेच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने माझ्या माहेरची फॅमिली आम्ही एकत्र जमलो होतो. बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला भेटण्याची संधी मिळाली होती. आता त्यानिमित्ताने आम्ही खूप एकत्र आलो, खूप मजा केली. कालच्या दिवसात म्हणण्यापेक्षा कालच्या थोड्याशा वेळात, संध्याकाळच्या वेळात आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली. त्यानिमित्ताने आठवणी निर्माण करता आल्या, आठवणी गोळा करता आल्या. हळदी कुंकूच्या निमित्त का होईना एकत्र बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर थोडंसं फोटो सेशन तर होणं साहजिकच होतं. हळदी कुंकूही झालं. हे आपले जे सण आहेत, ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि जेव्हा हे आपण करणार, हीच संस्कृती परंपरा आपल्या पुढच्या पिढीलाही कळणार. जोपर्यंत आपण त्यांना ह्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्यांना समजणं कठीण आहे. त्यामुळे आपणही या गोष्टी करत राहिल्या पाहिजे आणि त्यांना सांगत राहायला पाहिजे. हे काही क्षण आम्ही टिपले मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये. सगळेच जण आम्ही बऱ्याच कालावधीनंतर भेटल्यानंतर खूपच खुश होतो, आनंदात होतो. यात फक्त माझी आई, माझी मोठी बहीण आणि माझे भाची नाही आहेत. इथे आमचं डिस्कशन चालू होती. ही माझी मोठी बहिणी, तिचा बड्डे येणार होता, 25 तारीखला येणार आहे. तिच्या बड्डेला त्यानिमित्ताने आम्ही परत एकदा भेटणार होतो. तिच्या बड्डेला नक्की काय करायचं, बाहेर जायचं की घरातच सेलिब्रेट करायचं, सगळे प्लॅन होत होते, विस्कळत होते. शेवटी मॅजॉरिटीवर आपण घरीच सेलिब्रेट करायचं. बाहेर फिरण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण घरीच एकत्र वेळ घालू. जेवणही आपण घरीच एकत्र बनवू. त्यानिमित्ताने मजा मस्ती होत राहील, गमती होत राहील आणि परत एक आठवणींचे क्षण आपल्याला निर्माण करता येतील असं ठरलं. तिथून निघाल्यानंतर आम्ही थोडीशी, मी आणि माझ्या मुलाने पेटपूजा केली. तिथेच माझी एक जुनी मैत्रीण भेटली मला. तिचाही खूप आनंद झाला तिला भेटून. त्यानंतर मी घरी आली. घरी कॉम्प्लेक्समध्ये येतेवेळी 22 जानेवारीच्या रामबापाच्या आगमनासाठी आमची तयारी चालू होती. खूप पॉझिटिव्ह वाईब्स होते, खूप भक्तिमय वातावरण झालेलं होतं, खूप मजा येत होती. घरी आल्यानंतर मिस्टरही कॉम्प्लेक्सच्या पोडियममध्ये रामबापाच्या आगमनाची जी तयारी करायची होती त्यासाठी गेले होते. आम्ही दोघं घरी यायच्या अगोदर माझे मिस्टर घरी येऊन बसले होते, आमच्या दोघांची वाट पाहत होते. हे आमचं कॉरिडॉर आहे आणि ही आमची एंट्री आहे. हा दरवाजा आहे. दरवाजात मित्रांनो ही बेल पाहत असाल, घंटा, ही पर्सनली मला खूप आवडते आणि आमच्या कॉम्प्लेक्समधल्या बऱ्याच लोकांना ही घंटा खूप आवडली. ही आयडिया माझ्या मिस्टरांची खूप आवडली. जो तो येतो ते घंटा वाजवत असतो, येतो, बेल बाजूलाच राहिली पण त्यांना घंटा वाजवायला मजा येते. अशा प्रकारे माझा कालची संध्याकाळ खूप छान मजेत गेली. माझा हा मिनी व्लॉग तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा.